भिवंडी तालुका के देवरुंग गांव श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे सार्थ वाचन का भव्य आयोजन दिनांक 21 फरवरी 2026 से 28 फरवरी 2026 तक देवरुंग गांव के ग्रामस्थ मंडल, महिला मंडल व सर्व बचत गट द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालकी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान देवरुंग गांव के ग्रामस्थ मंडलों ने शाल व श्रीफल देकर स्वागत किया। कृष्णाने दिलेलं हे कार्यकर्ते आहेत आपले देवरुंग गावचे सप्त्याचे इकडे माग वेगळा असतो बाबा, म्हणून त्याच्यासाठी तो मिळवण्या पैशाची लाईन लागते, पैशाची नदी घालत येते. आता सुखी होतो तो. वकील व्हायचं आहे, कष्ट करायला पाहिजे. सही देतो तो, नुसती सही, त्याच्यातून त्याला लाख रुपये भेटतात. एक सही केली लाख रुपये भेटतात. म्हणून एक वकील व्हायचा.
त्याप्रमाणे तुम्हाला पण अभ्यास करायला लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना होता है, बरं का. ज्यादा कुछ पाने के लिए ज्यादा खोना होता है. बहुत कुछ पाने त्याच्यात ग्राम जनबदल सारथे आत्मार्थी पृथ्वी त्याच्यात. म्हणून परमार्थाचे नियम आपण पाळूया. बस कीर्तनाला हे जे पैसे घेणारे लोक टाळले पाहिजेत आपण. एक दुसरा नियम, कीर्तन सुरू झाल्यानंतर गुल वाटायचा, पाण्या वाटायचा, हे दीड तास आपण ऐकायला शिकूया. सेवन करू असं मी परोपरीने सांगतो, ते तू ऐकत नाही आणि तू सांगतो. मग तेच कीर्तनामध्ये विषय येतात, ते त्याची जरुरी पण आहे ना. तेव्हा मोठी सभा भरवली. म्हटले आपला सभेचा विषय आहे की आपल्याला गोकुलामध्ये माझा शत्रू वाटतो, त्याला ठार मारायचा आहे म्हणून. तो जगाला जीवन देणारा त्याला. तेव्हा सभेमध्ये एक आमदारी बाई होती, निवडून आली होती ती. त्या कालामध्ये पण 33% होतं ना आरक्षण. मला वाटतं जास्त होता का काय कोणाला आधी ती. म्हटले राजसाहेब तुम्ही कशाला एवढी मोठी सभा भरवली. मी येते ना, ते तू आपली घरेलू कामवाली आहे ना तुमची. मी मग इतकी नानाच्या पोराला मारायला. धंदा करीतो रत्नाराची पायापाशी तुझे मानसी संवारी. बाग रडायला लागली तेव्हा ती बोलते काहीतरी बोलतात तुम्ही, बाग जागा असं आहे. आणि जेव्हा ती गेली ना, ती बरीच मुलगी बरं का, ती मुलगी तेव्हा तिने इच्छा केली होती की असा पोरगा मला झाला पाहिजे, की असा पोरगा मला जर झाला तर मी त्याला ओराशी धरेन आणि तो माझं स्तनपान करेन, अशी तिची इच्छा झाली पहिली. त्याच्यानंतर दुसरी इच्छा अशी झाली, अरे तो मारायला आलाय राजाला, तो याला ठारच मारलं, अशी भावना झाली तिची. मग त्या कारणाने ती पुतना म्हणून जन्माला आली. देवाने तिच्या स्थानामध्ये जे विष होतं ते सण बरं का ग्रहण केलं. त्याच्यानंतर पंचप्राण जेव्हा शोषण करायला लागली तेव्हा ती एकदम ओरडली, अरे कृष्णा सोड. भगवान म्हणतात मी अगोदर कोणाला धरीत नाही आणि एकदा का धरलं तर मग सोडित नाही. तिचा उद्धार केला. भागवतामध्ये 7वा अध्याय आहे बरं का, दशमस्कंदामध्ये. तर पुतना वध असं नाव नाही त्या अध्यायाचं. पुतना उद्धार, पुतनेचा देवाने उद्धार केला. कारण तिने पण अनेक जन्माचे येते बरं का. तिचं अनेक ती राम जन्मामध्ये पण ती मंथन होती, मंथरा तीच ती पुतना होऊन जन्माला अशा प्रकारचे आली आणि त्याचा उद्धार केला. ब्रह्मदेवाला बातमी कळली का, देवाला सांगतात देवा तुम्हाला बोलू का 2 शब्द. म्हटले बोल. मला कोणी बोलत तर नाही, तू बोलतो तर बोल. तर माझं असं म्हणणं आहे, पुतना आली होती. म्हटले हो. मग ती काय करायला आली. नाही मला स्तनपान करायला आली होती. असं का. मग ते दूध होता, दूध नव्हता रे, तो कडू होता, विष होता. तर तुम्ही ग्रहण केला आणि तिचा तुम्ही उद्धार केला. अशी नाही मारायला आलेल्या बाईला तुम्ही उद्धार केला, ती कुठली अक्कल आहे तुमची. हे मला नाही पटत. जाऊ द्या, तुमच्याजवळ ते आलं तर दुसऱ्याजवळ आहे काय. चांगली वस्तू ज्याला म्हणतात ना, ती तुझ्याजवळ काय नाही, फक्त मोक्ष आहे ना. वारे दोन्ही कडे
विद्यमान उपसरपंच सन्माननीय दादा जवळ या एक मिनिट. त्याचप्रमाणे 7-8 दिवस आम्हाला ज्यांनी सेवा दिली, महाराष्ट्र भूषण पकवान वादक त्यांनी योगदान दिलं. त्यामध्ये शत्रुघ्नजी भोईर साहेब, शत्रुघ्नताई रघुनाथ की व्यवस्था व्हायची, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. इथे साफसफाईसाठी आतापर्यंत ज्यांनी केलेली आहे, मध्येच लाईट गेल्यानंतर शशिकांत केणे यांचा सन्मान होतो आहे. जगदीश साठी या जागा द्यायची आहे, तर उदार अंतकरणाने आम्हाला क्षमा करा आणि लागल्यास नाव सुचवा, म्हणजे आम्ही त्यांचं नाव पुनरुच्चार करू. त्याचप्रमाणे ह्या 8ही दिवस आपल्याला भिवंडी तालुका तर आहेच, त्याबरोबर कल्याण तालुका आणि शहापूर तालुक्यातून सुद्धा भाविक इथे येत होते आणि त्यांचे सुद्धा आम्ही शतशाही आभार मानत आहोत. आपले माजी पोलीस पाटील आत्मारामजी कोलेकर यांचे सुपुत्र प्रल्हादजी कोलेकर यांनी ही सेवा दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. त्यांनी त्यांचा सन्मान आहे. प्रल्हादजी कोलेकर त्यांचा सुद्धा सत्कार होतो आहे. काही राजाराम बापू करतो की आपण यायचंय, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू पंडित गणपत घोडे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी वरती यायचं आहे. जीवन गुप्ता बंगारवाला यांच्याकडनं 25 किलो जिलेबी, 5 किलो डाळ आणि 25 किलो तांदूळ मिळालेले आहेत. श्री केशव पाडा दरवाजाच्या फुलाचे आलेला आहे. श्री सुभाष हरिचंद्र गुजरे वृंदावन यांच्याकडनं 25 किलो मटार मिळालेली आहे. श्री पंडित बापू केणे यांच्याकडनं 15 किलो कांदे आहेत. 30 किलो बुंदी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे गणेश पाटील यांना आम्ही आमंत्रित करत आहोत. माननीय बाळारामजी घोडे साहेब हे त्यांचा सन्मान करतील. बाजीरावजी खंडागळे स्वच्छता मोहीमसाठी सेवा होते. बाजीरावजी खंडागळे बळीराम कासोडकर गांधारी बाबा नुकतेच त्यांचे बंधू वारले आणि तरी सुद्धा त्यांचं लक्ष इकडे असायचं. लाईव्ह दाखवला आपल्या गावातील सर्व तरुणांना आवाहन करतो आम्ही की आपण वाढण्यासाठी सेवा द्यायची आहे.